मित्रांनो हे काय काय लेवलचा माणूस आहे बघा काय करते. मित्रांनो स्टंट मार ना स्टंट मार. सायकल बघा ना बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि काल मित्रांनो मला वाटलेलं मी केस कापल्यानंतर शाहरुख खान दिसत असेल, पण आज जेव्हा उठून बघितलेलं आहे आरशात स्वतःला तेव्हा मला कळते की मी काय वाटतं केस कापल्यानंतर. जाऊ दे झाला आता मित्रांनो, लय घाण केस कापले, लय बारीक केस. सवय नाही आपल्याला बारीक केस. आम्ही बाजू नको. आता आपण मित्रांनो खाली वावरात चाललेलो आहे, तर चला. एवढी बारीक झाली ना त्या बघा. आधी हात फिरावं लागत, केस इकडून इकडं हात यायला ना आणखी केस लागायची. आता बघा संपली केस उडतच. आता काय आपण पूर्ण शिकत. चला आता खाली वावरात. मित्रांनो आपण परत इथं आलेलो आहे. असं वाटतं की परत पाण्यात भाऊचा मोबाईल ठेवावा, पण भाऊ काय तयार नाही होणार. या बघा तिने याची बालिशगिरी सुरू केलेली आहे. या बघा जाऊ दे, काही सुधारायचं नाही मित्रांनो. आपण या भाऊ सुधारायचं. चला या बघा याचा माकड खेळ चालूच. बंद कर बाबा ते. आपण आता इथं खाली आलतो मी आत्ताच इथलं मित्रांनो. जाडून बिडून काढलेलं आहे सगळं, त्या साईडला लाटलेलं आहे सगळे इथलं स्वच्छ स्वच्छ झालेलं आहे. आणि गडी अजून नारळच सोलतोय. हे किती दुसरा नारळ आहे ना, एक सोलला ना. चला येणे पण नारळ सोललेला आहे. आता आपण जाऊ मित्रांनो घरी, इथं पूजा बिजा करू आणि घरी जाऊ. चला दिवा बिवा लावून घरी जाऊ. चला मित्रांनो आपण नारळ तर फोडलेला आहे. आता आपण इथं पाणी प्यायला बॉटल बघत होतो, पण मला माहिती आहे बॉटल कुठं मिळणार मित्रांनो. जाऊ दे चला तुम्हाला दाखवतो. हा अजून एक नारळ आहे ना. हा बघा मित्रांनो मोकळी बॉटल. आता मी तुम्हाला माहिती कला दाखवतोय. एक कला दाखवायची कॅमेरा दरम्यान. कला दाखवते माहिती जरा पडायचं ना. पहिलं असं करायचं. मित्रांनो कला कधी कधी फ्लॉप हो जाती, दरवेळचं नाही आपलं. हा पण आवडायचं नारळाचं पाणी तर बसेल. हा बघा घर ना बघा मित्रांनो आपले कलेचा प्रकार आहे. पण लांबक बाळ कावडा फुटलाय. बरोबर आहे. दोन्ही हात हे तर ना मला हे बॉटल. चला मित्रांनो नारळ करतोय. बॉटल मित्रांनो इथं गाणी तर नंतर आपण जाताना घरी येऊन जाऊ. एवढंच दुसऱ्याचं पण घ्यायचं लक्षात. देवाला वर्षी पडलं ना. चला जाऊ दे मित्रांनो, आता नारळ बिरळ पडतोय. आता मी ऐका तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. चला मित्रांनो आपण आहे का आता परत चाललोय ना. तरास केला नाही मित्रांनो. पार तिथं फक्त की फुडू जाऊ दे. काय त्याला तरी काय सांगू मी, ते ऐकतही नाही मला सांगून. बघा अजूनही चालू तिथे. आता घरी जाऊ. चला आपण नाही ऐकायचं काय. मित्रांनो हे काय लेवलचा माणूस आहे बघा काय करते. मित्रांनो स्टंट मार ना स्टंट मार. सायकल बघा ना बघा. मग चालव ना अजून. थोडी चालव थोडी पडलो तरी गावायचं. थोडी चालव. सायकल माझ्यात अडकून बसेल मी. सायकल मित्रांनो नाही सुधारणार. आपण जाऊ चला. मित्रांनो हा जो ब्लॉग आहे का तो आपण शूट तर केलेला आहे मित्रांनो, पण आता ब्लॉग वगैरे त्या सगळ्या गोष्टी शूट होऊन आहे का जवळपास आठवडा झाला असं ना. ब्लॉग आपण एंड नाही केलेला मित्रांनो, कारण आवडायच्यात जरा मित्रांनो. खूप काही झालेले आहे आपले याच्यात. आपल्या जीवनात जरा खूप काही गोष्टी झाल्या मित्रांनो, उलट्या पालट्या सगळ्या. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला वेळच नाही झाला. आणि मित्रांनो पहिल्यांदा असं झालेलं आहे, म्हणजे मी 100 दिवसात एक टार्गेट घेतलेला डेली ब्लॉग पोस्ट करायचा, तो मी पूर्ण केला. फक्त मित्रांनो 1 दिवसामुळे ते राहिलेलं. म्हणजे टार्गेट पूर्ण झालं. 100 दिवस आपण ब्लॉग केले. एक शॉर्ट्स होती माझ्या चॅनलला. आणि जर 102-103 ब्लॉग्स अपलोड केले असते रेग्युलर आपले 102-103 दिवस कंटिन्यू. पण मित्रांनो कसं झालं विषय, एक दिवस जरा मला घरी यायला उशीर झाला होता. आणि शेवटचे काही दिवस होते असं होतं की मी त्याच दिवशी ब्लॉग शूट करायचो आणि त्याच दिवशी मित्रांनो एडिट करायचो. त्याच दिवशी रात्री 11च्या आधी अपलोड करत होतो. खूप दिवस असंच माझं नियोजन चालू होतं. पण त्या दिवशी नेमकं मित्रांनो मी घरीच 11:40ला आलो. तरी पण मी प्रयत्न केला मित्रांनो. कंप्लीट 5 मिनिटात कसं तरी ब्लॉग एडिट केला होता, पण तो अपलोड नाही होऊ शकला मित्रांनो एवढ्या स्पीडमध्ये 15 मिनिटात. कारण तो ब्लॉग आहे का जवळपास मित्रांनो 9 ते 10 मिनिटाचा ब्लॉग होता.
म्हणून त्याला टाईम आहे का मित्रांनो 1 तासाचा दाखवलेला वायफायवरती पण, कारण त्या स्लो इंटरनेट होतं जरा रात्रीचे 11:50 झाले असतील त्या टायमिंगला मी अपलोड करायचा प्रयत्न केला होता. मग ते झालं त्याच्यामुळे तो ब्लॉगच अपलोड नाही आला. मग मी तो परत नीट एडिट केला मित्रांनो दुसऱ्या दिवशी. मग त्याच दिवशी एडिट केला नीट आणि दुसऱ्या दिवशी अपलोड केला. पण त्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या आता मित्रांनो, काय ते व्हायचं होतं ते झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत मित्रांनो आत्ता पण 2 ते 3 दिवसाचा ब्लॉगमध्ये गॅप आला, कारण जर आपल्या जीवनात काही गोष्टी चालू होत्या मित्रांनो, त्याच्यामुळे ते सगळं घडलेलं आहे. पण आता जाऊ दे, आता पुढं तर असं नाही करायचं मित्रांनो, असंच आहे आपल्या ध्यानात. पण बघू आता, जे होतंय ते होतंय मित्रांनो. आता आपण काही करू नाही शकत त्याला. आणि अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला पण सांगायच्या आहेत. कसं आहे ते त्याच्यासाठी मित्रांनो ते वेळ काढून एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे मी त्याच्यासाठी. कारण मागच्या 6-7 महिन्यापासून अशा काही गोष्टी काढतात ना, तर नाव नको काढायला पाहिजे नव्हत्या, जाऊ दे त्या काढतात आता. तर काय आहे मित्रांनो, संघर्ष तो येतोच वाटेला प्रत्येकाच्या. त्या सगळ्या गोष्टी आहेत मी सांगेन मित्रांनो तुम्हाला. ते व्हिडिओ पण आपण लवकरच अपलोड करू. जाऊ दे, तोपर्यंत हा ब्लॉग आपण इथंच थांबवू. आता हा ब्लॉग आपण इथं सेंड करत आहोत. चला भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.